एफ.आय. आहे. मी काय करणार? नवरा पण मिल कामगार रिटायर्ड आहे. मी मुंबईवरून आले इकडे. पूर्व एकटा काम करतो. 15,000 पगार आहे. त्याच्यामुळे कसं आमचं बागणार? 2 मुलं त्याचं शाळेत जाणार. डोनेशन बनणार तर शाळेचं फी बनणार काय परिस्थिती मारते इकडे. काही लोक काय फायदा होणार नाही गरीब लोकांचं. आम्ही आपण साहेबांना भेटू आता. 2-3 दिवस झाले. आम्ही गणपती मंदिरकडे राहतो. 4,000 लाईट बिल आले. गेल्या महिन्यात 3.5. प्रत्येक महिन्याला 1,000-500 वाढले जातात. घरचा वापर काय करतात? काय फ्रीज आपलं आणि डेलीचं पंखे फ्रीज आहे बस. 400, 500, 600, 750 पर्यंत येतात. आता या महिन्यात पहिल्यांदा असं झालंय 1520 रुपये. इसके पहले कितना आता था? आता था 400, 500, 300 ऐसा आता था. तो अपने घर में कुछ नई चीज नहीं ली है. जितना वही चीज है. 3,000, 2,500, 3,500. गेल्या महिन्यामध्ये 4,000 आणि आता डायरेक्ट आले 5,000. कसं भरणार? जिससे सवाल है कि आज वसई विरार की जो एमएससीबी की प्रॉब्लम चल रही है, सबके बिल बहुत ज्यादा अधिक आ रहे हैं. इसी बारे में आज आपका इधर आना हुआ है. आगे जो आपने बात की है, अधिकारी यहाँ पर मौजूद नहीं है, जो मौजूद अधिकारी थे उनसे बात हुई. आगे आपका क्या कार्रवाई होने वाली है? इनके ऊपर क्या आपका आगे का स्टेप रहेगा, ये बताइए. देखो, 2 मुद्दे हैं. एक तो बढ़े हुए बिजली के बिल आए हैं और दूसरा बार बार बिजली जाती है, बिजली की कटौती होते लोग परेशान हो गए हैं. वसई विरार की जो जनसंख्या है वो दिन ब दिन बढ़ती जा रही है और जिस तरीके का इंफ्रास्ट्रक्चर यहाँ होना चाहिए था, जो व्यवस्थाएं एमएससीबी की तरफ से होनी चाहिए थी, वो यहाँ नहीं है. इसका जो कहेंगे परेशानी लोगों को हो रही है. एक तो मई महीने में देखा रहेगा कि कई बार यहाँ 4-4, 6-6 घंटे बिजली बंद थी और अब पहले बारिश में ही एमएससीबी के जो दावे हैं वो झूठे ठहराते हुए नजर आ रहे हैं. लोगों को उनकी दिख गई है क्या है लिमिटेशंस. तो हमने आज दीपक कोटेकर एक सिंबॉलिक है, वो एक जागरूक नागरिक भी है और उसके प्रोफेशन से वो रिपोर्टर है. तो इसके जैसा सब लोगों ने लड़ना चाहिए. कितने लोगों को ये लोग एमएससीबी के लोग बोलते नहीं ये आपको भरना ही पड़ेगा, आपको भरना ही पड़ेगा, और बिजली काट देते और लोगों की इतनी बुरी अवस्था है कि यहाँ वहां से आके उधार लेके किसी बैंक से लेके लोग भरते हैं. तो आज एमएससीबी के अधिकारी को मैंने बोला है कि ये एक सिंबॉलिक है. मैं जिस दिन अपील करूंगा ऐसे 100 यहाँ में लोग लेकर आऊंगा कि भाई ये देखो. और ये डिस्प्यूटेड बिल है. मैंने उनसे भी मांग की, ये डिस्प्यूटेड बिल जो है इसकी जांच होनी चाहिए, मीटर चेकिंग होना चाहिए. और सिर्फ मीटर ही नहीं, उस एरिया में अगर कुछ आपका एमएससीबी का फॉल्ट है, एमएससीबी की गलती है, तो फिर एमएससीबी की गलती है तो वो मान के लोगों के बिल कम करने चाहिए. ये तो मुझे मतलब दुख हुआ कि कोई आदमी 5,000 6,000 के घर में रहता है, मतलब उसका मासिक जो उत्पन्न होगा वो कितना रहेगा? 20-25 हजार 30 हजार रहेगा. उसमें उसका घर चलाता है और उसको बिल आ रहा है 6,000 के घर में रहता है, बिल आ रहा है 7,000 8,000. और ऐसे कई उदाहरण मैंने फुलपाड़ा में देखे, साईनाथ नगर में देखे, मनवेलपाड़ा में देखे. तो आज हमने उनको दीपक कोटेकर के साथ में आया हूँ, एज अ नागरिक के तौर पे आया है. वो पत्रकार है, इसके लिए आज वो खुद एक पीड़ित है कि भाई एमएससीबी का जो अन्याय है उसके लिए वो पीड़ा सहन कर रहा है. तो हम एज अ नागरिक करके आए हैं. अगर 8 दिन में ये लोग नहीं करते हैं तो अभी तो लाइट का तो हमारे फॉलोअप की वजह से कम हुआ है जाना, और बिजली की जो मतलब जो बढ़ोतरी हो गई बिल में, उस पर अगर हमको ये नहीं होता है तो हम लोग इसमें एमएससीबी के ऑफिस को ताला लगाने का आंदोलन करने वाले हैं. आज हम लोग रहते हैं साईनाथ. बोलो ना, क्या समस्या? लाइट के बिल आता है 2,000, 2,500, 3,000, 10,000 आदमी का पगार होगा तो 3,000 भरेंगे तो खाएंगे क्या? इसके पहले कितना आता था? आता था 400, 500, 300 ऐसा आता था. तो आपने घर में कुछ नई चीज नहीं ली है. जितना वही चीज है. वो भी बिल आपको? हाँ. चाल में रहते कहाँ? नहीं, बिल्डिंग में है. 1 रूम किचन है? हाँ, नहीं सिंगल है. सिंगल पंखा है. किती बिल आलं तुम्हाला? आमच्या घरामध्ये एसी असून पण आम्हाला 1500च्या वरती कधी बिल नव्हता आलेला. आणि आता आमचं 3 महिन्यापासून पहिला 3,000, 2,500, 3,500, गेल्या महिन्यामध्ये 4,000 आणि आता डायरेक्ट आले 5,000. कसं भरणार? तेवढा पगार ना तेवढा आम्ही लोक बिल भरणार, घरात खाणार काय?
काढायचं की नाही, पण मीटर काढायचा अधिकारी सांगणार मान्य, पण माणसाने परत पाहिजे की नको सांगायला पाहिजे ना की आम्ही मीटर काढतोय. हा नंबर कुणाचा अपडेट आहे, नंबर अपडेट तुम्ही तुमचा केला नाही. काय नाव काय आपलं? नम्रता हरिश्चंद्र करगल. कुठे राहतात आपण? आम्ही गणपती मंदिरकडे राहतो. 4000 लाईट बिल आले गेल्या महिन्यात 3.5. प्रत्येक महिन्याला 1000-500 वाढले जातात. घरचा वापर काय काय करतात? काय फ्रीज आपलं आणि डेलीचं पंखे फ्रीज आहे बस. आणि टायमाला सुद्धा लाईट असते का घरी? लाईट सारखी जाते आणि बिल जास्त येतात इथे विरारला. महिन्याला किती बिल होतं? 3.5 आलं, पण आम्हाला वेळ नव्हता यायला इथे म्हणून भरलं. आता 4000 रुपये पाठवले. प्रत्येक महिन्याला वाढी बिल येत जाते इथे. पहिला किती व्हायचं 2-4 महिने अगोदर? त्याचं पहिलं किती 1000, 1500-2000 पर्यंत पहिली बिल असायची. वाढत जात चाललंय. तक्रार केलेली का अगोदर? तुमचे 1500 आणि डायरेक्ट 4000? ते बोलतात तुमचा युनिट तेवढा वापर होतोय, पण एवढा आलेले का महावितरण वाले? ते नाही आलेले. कोणीच नाही आले. ठीक आहे. आपलं नाव काय सर? जिग्नेश वाघेला बोल. कुठे राहतात? गणपती मंदिरलाच राहतो मी. गणपती मंदिर. काय प्रॉब्लेम आहे आणि माझा बिल आलं काय तक्रार? माझा प्रत्येक महिन्याला बिल आहे ना 400, 500, 600, 750 पर्यंत येतं. आता या महिन्यात पहिल्यांदा असं झालंय 1520 रुपये बिल आलंय. माझा रेकॉर्ड बघणार ना पाठीमागे, तर माझा सर्व रेकॉर्ड आहे. हे पण 1100 का आलेत माहितीये का? मी 2 वेळा भरला नव्हता ना बिल, म्हणून मला इन्क्लूड करून 1100 रुपये आलेले आहेत 2 महिन्याचा. याचं कारण काय? तुम्ही का नवीन गोष्ट नाही? काहीच नाही. लाईट पण नव्हते. भरपूर त्रास होतो. एक दिवस लाईट नसते आमच्या इकडे, तरी सुद्धा बिल वाढी होते. बिल भरणार काय? आता काय करणार? आता लाईट तर पाहिजे ना. आता समजा आता नाही भरला तर काय दुसरा नाही. आता ते तक्रार द्यायला चालू आहे. काय हल होतो काय? आता काय माहिती, आता बघू. आता आलोय, काय होतं ते बघू. तुम्हाला मला गाला बंद असून पण 3000 आला. गाळा बंद असून 3000 आला? हा, ते आता काल इलेक्ट्रिशियन वाला बोलवलं, म्हटलं बरोबर नाही मीटर असं सांगतायत. मग किती दिवस मी भरू? अगोदर किती मला 590, 530 असं यायचं, पण आता एवढा घालायचं तर काय करू मी काय करतो काम? मी काही करत नाही. आज माझा पैसा टोमर आहे 65 आहे. मी काय करणार? नवरा पण मिल कामगार रिटायर्ड आहे. मी मुंबईवरून आले इकडे. पोरगा एकटा काम करतो, 15,000 पगार आहे. त्याच्यामुळे कसं आमचं वागणार? 2 मुलं त्याचं शाळेत जाणार, डोनेशन भरणार का? शाळेचं फी भरणार काय? फेरे मारते इकडे. काही लोक काय फायदा होणार नाही गरीब लोकांचं. नाही आम्ही तुम्ही थांबा, आपण साहेबांना भेटू. आता किती 2-3 दिवस झाले. आपण कमी करून घेऊ, काय काळजी नाही. प्रशांत देसाई. कुठून आहेत? आम्ही इथून नारंगी रोड वरून आलो. काय प्रॉब्लेम होती आणि काय आमचं माझ्या बहिणीची रूम आहे 5 पायरीला. अच्छा. सागर रघु लक्ष्मी. तर तिकडे ती 6 महिने 7 महिने आलीच नाही. अच्छा. तर तिने ते बिल भरलं नव्हतं म्हणून त्यांनी मीटरच काढून नेलं. आणि ते मीटर काढल्यामुळे आता काल एक अचानक ती आली रूम बघायला, काय मीटर आहे की नाही. आणि सोसायटीचे ड्यूज पण द्यायचे होते, मेंटेनन्स वगैरे. तर बघता तर मीटर नाहीये, लाईट कट आहे. तर मला आज पाठवलं तिने, जाऊन बघ म्हणून. ती रात्री ठाण्याला, तिला काय तब्येत बरी नसतं म्हणून ती येत नाही. मीटर काढण्याच्या अगोदर तुम्हाला कुठलं नाही नोटीस वगैरे काही नाही दिलेलं. ते म्हणाले तुमचा नंबर जो आधीचा होता तो अपडेट झालेला नाहीये, फोन लागत नाही. तुम्ही एक नोटीस वगैरे दिला पाहिजे ना. घर लॉक आहे तर निदान ते लॉकच्या इथे एक चिठ्ठी लावा किंवा नोटीस लावा किंवा दरवाज्यावर चिटकवा, जशी महानगरपालिका चिटकवते की तुमच्या घराला सील लावलाय, तसं काहीतरी चिटकवून टाका ना कागद. तुम्ही डायरेक्ट येऊन मीटर नेलं आणि परत तुम्ही सांगाल की एवढे भरा, नंतर तुमचं आता 8 दिवसांनी चालू होईल किंवा 2 दिवसांनी होणार, तर मग कसं कळणार आम्हाला? आता काय सांगितलं? आता आम्ही सुट्टी करून इथे त्या कामासाठी इथे आलो. म्हणजे आमचे दिवसभराचे 1000-2000 रुपये गेले ते दोघा नवरा बायकोंचे. बहिणीची तब्येत ठीक नाही. आता हे केलं तर आता त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आता किती 1000 रुपये ते डिपॉझिटचे, 366 रुपये चार्जेस आहे आयडी काहीतरी, असे चार्जेस त्यांनी लिहून दिले. असे करून आम्हाला 2400 म्हणजे 3000 पर्यंत खर्च आहे. म्हणजे 5000चे तिने कमी करून दिले. मीटर होता पहिला ते काढण्याचं परत बसवायचं तेच ते मीटर नाही. ते आता दुसरं देत आहेत की ते देत आहेत ते आता उद्या कळेल. ते अजून सांगितलं नाही. या पूर्ण गोष्टीला समाधान आहे का? नाही समाधान मग आता हे भरल्यावरती मला कळेल की तेच मीटर आहे या तेच मीटर नंबर असतो ना, कंझ्युमर नंबर असतो, मीटर नंबर असतो, तेच देत असेल मग ही तुमची पेनल्टी तुम्ही घेतलेली आहे. म्हणजे एखादा बंद राहिली रूम, एखादा बंद झाला किंवा एका अकस्मात काही झालं आणि घरच्यांना माहिती नाही, वर्षभर बंद आहे, ते काढण्याचा काय अधिकार नाही तुम्हाला. म्हणजे त्याला नोटीस बजावा. मोबाईल काय हरवतो सुद्धा. काय सांगितलं? मी आता सांगितलं की मला 5-6 हजार भरता येणार ना, तर त्यांनी आता सगळं टोटल मारून त्यांनी 1000 रुपये तुमचे ते भरायला लागतील मीटरचे आणि तुमचं बिल 1200.
आणि 366 रुपये तुम्हाला चार्जेस लागतील लावायचे. तुम्ही इथे उद्या घेऊन भरा आणि घेऊन या तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दुसरं मीटर लावून देऊ या टेस्ट लावून देऊ, ते उद्या कळेल आम्हाला.